आता आपण बघा टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल। कोरेगाव भीमा इथे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन। माजी मंत्री संजय बनसोडे यांची उपस्थिती। शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटकडून कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला सलामी। 207 वर्षांपासून कोरेगाव भीमा इथली परंपरा। 1 जानेवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरील चालक आणि सहप्रवाशाला हेल्मेट वापरणं बंधनकारक। दुचाकी अपघातातील मृत्यूंचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। आजपासून यूपीआय पेमेंट, कारच्या किमती आणि आरबीआयकडून कृषी कर्जांच्या मर्यादेत वाढ। ईपीएफओमधून पीएफ काढण्याची प्रक्रिया सुलभ होणार। गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना सवलत। पहिल्या महिन्याच्या वीज बिलात 120 रुपयांची सूट मिळणार। 9 वर्षापासून महावितरणचा निर्णय। तेलाचे दर सध्या वधारले। केंद्र सरकारने 20% आयात शुल्क आकारल्याने तेलाच्या दरात 30% वाढ। राज्यातील साखर कारखान्यांकडून डिसेंबर अखेर 29 लाख टन साखर उत्पादन। दैनंदिन सरासरी 9,69,800 टन क्षमतेने ऊसाचं गाळप सुरू। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या पहिल्या स्तराचं काम 80% पूर्ण। काम तातडीनं पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश।